4 गुंठ्यांची जमीन 40 गुंठे, तलाठी निलंबित, वरिष्ठांवर प्रश्नचिन्ह. डहाणू तहसीलदार सुनील कोळी यांनी आरोपींना घातले पाठीशी. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातून एक धक्कादायक जमीन घोटाळा समोर आला आहे. अवघ्या 4 गुंठ्यांची जमीन थेट 40 गुंठे कशी झाली? या प्रकरणात तलाठी आणि मंडल अधिकारी निलंबित झाले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. डहाणू तालुक्यातील बाडा पोखरण गावात गट क्रमांक 38/40 या जमिनीच्या नोंदीत मोठा फेरफार करण्यात आल्याची उघड झाला आहे. मूळ मालक जानकीबाई भंडारी यांच्या नावावरील अवघी 4 गुंठ्यांची जमीन 16 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या फेरफारात थेट 40 गुंठे दाखवण्यात आले. या प्रकरणात संतोष कोटनाके या तलाठ्याला आणि ज्योत्स्ना जमजाळ या मंडल अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. ही माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली. भूमाफिया राजेंद्र राऊत याने नावातील साधर्म्याचा गैरफायदा घेत खोटी वारस नोंद केले आणि स्वतःचे नाव सातबाऱ्यावर चढवले. विशेष म्हणजे अस्तित्वात नसलेल्या क्षेत्रावर टोमॅटो पीक दाखवून पीक पाणी नोंदही करण्यात आल्या. महसूल कर्मचाऱ्याच्या संगणमताशिवाय असा प्रकार शक्य नसल्याचे स्पष्ट झालं आहे. या घोटाळ्याबाबत सामाजिक कार्यकर्ते हेमेंद्र पाटील यांनी जुलै 2025 मध्ये तहसील कार्यालयात तक्रार दिली होती. मात्र तहसीलदारांनी केवळ सातबारा दुरुस्तीचे आदेश दिले. दोषींवर कारवाई केली नाही असा गंभीर आरोप आहे. विधानसभेत आमदार भास्कर जाधव यांनीही स्पष्ट सांगितले की 4 गुंठ्यांचे 40 गुंठे करण्यामागे वरिष्ठांचे संरक्षण असू शकते. तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यावर कारवाई झाली, पण तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर कारवाई कधी होणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. प्रश्न क्रमांक 2. अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 2. सभागृह चालू आहे तर नाही? बसा. अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे बोला. अध्यक्ष महोदय, बोला 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 बोला. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी प्रश्नकर्ते आमचे सुनील प्रभू आजारी असल्यामुळं ते काय नाहीत आणि आपल्या सभागृहाची प्रथा आहे की ते नसतील तर प्रश्न आपण घेतो. अध्यक्ष महोदय, प्रश्नकर्त्यांनी जो प्रश्न विचारलेला आहे माननीय मंत्री महोदयांच्या उत्तरामध्ये प्रश्नकर्त्यांचे सगळे प्रश्न आणि सगळ्या अडचणींनी सगळे आरोप, झालेला भ्रष्टाचार, झालेली अनियमितता आपण उत्तरामध्ये मान्य केलेली आहे. काय उत्तर आहे आपलं? मी मुद्द्याचंच तेवढं घेतो की जानकीबाई जैतू भंडारी यांच्याशी नातेसंबंध असल्यासंबंधी आपण ज्या वेळेला अध्यक्ष महोदय वारस तपास करतो त्यावेळेला नातं काय असावं लागतं? ते ब्लड रिलेशन असावं लागतं. कोणतरी लांबचा 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 नातेवाईक येऊन सांगतो की या मालकाचा मी नातेवाईक आहे आणि त्यांचं आपण आपल्या तलाट्यानी आपल्या सर्कल इन्स्पेक्टरनी त्याचं नाव लावून घेतलं. एवढ्यावर ते थांबले का? तर 1957 पर्यंत त्या जानकीबाईच्या नावावर 4 गुंठे जागा होती, तुमच्या अधिकाऱ्यांनी 40 गुंठे केली. म्हणजे याची जमीन त्याच्या नावावर तलाठी रातोरात करतात. हे डिजिटल 7/12 वगैरे 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 तुम्हाला माहिती आहे, मी काय तुम्हाला सांगायला नको अशातला भाग नाही. आता आपण आपल्या उत्तराच्या शेवटच्या भागामध्ये काय म्हटलंय, मी सगळं डिटेल्स वाचून दाखवत नाही, की जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे. कधी बजावले? ज्या वेळेला आपण एखादा प्रश्न टाकतो तेव्हा किमान 30 दिवस अगोदर तो प्रश्न विधिमंडळाकडे यावा लागतो. विधिमंडळाकडे या सन्मान्य सदस्यांनी प्रश्न टाकल्यानंतर तुमचा कलेक्टर जागा झाला आणि म्हणून डहाणू सारख्या ठिकाणी आज जमिनीचे भाव गगनाला भिडलेले आहेत. अशा वेळेला 4 गुंठ्याचे 40 गुंठे करायचे, दुसऱ्याची जमीन आपल्या नावावर करायची, लांबचा लांबचा नातेवाईक असला आणि त्याच्यामध्ये लागवड एक झाड सुद्धा झालेलं नाही आणि त्याच्यामध्ये झाड लागवड दाखवायची. मंत्री महोदय, आपण अतिशय सकारात्मक उत्तर देता, आम्ही तुमचं कौतुक करत असतो. परंतु तुम्हालाही मान्य आहे की या ठिकाणी खूप मोठं नुसती अनियमितता झालेली नाही तर चूक झालेली आहे आणि 4 गुंठ्याचं 40 गुंठे करण्याचं काम एकटा तलाठी करू शकत नाही. त्याच्यावरती उच्च अधिकाऱ्यांची सुद्धा त्याला संमती असणार आहे आणि म्हणून केवळ तलाट्याला कारणे दाखवा नोटीस न बजावून आपण जिल्हाधिकाऱ्यांपासून खालच्या अधिकाऱ्यांपर्यंत कोणती कारवाई करताय ही सभागृहाला सांगा. समाधान झालं तर दुसरा प्रश्न विचारणार नाही, समाधान नाही झालं तर अध्यक्ष महोदय दुसरा प्रश्न विचारायला संधी द्या. माननीय अध्यक्ष महोदय, समाधान करा. माननीय भास्करराव जाधवांनी मांडलेली वस्तू ती खरी आहे. आमच्या अधिकाऱ्यांनी म्हणजे याच्यामध्ये तलाठी आणि सर्कल पहिले यांनी दोघांनी मिळून जी
जानकीबाई 1986लाच मरण पावली. तिच्या जमिनीचा फेरफार जो 2025ला राजेंद्र राऊत आणि 2 या लोकांनी संगनमत करून, तलाठी आमचा आराय आणि हे राऊत यांनी संगनमत करून 86 पासून तर 2025पर्यंत मधलं काही चेक न करता परस्परच ही जमीन त्यांच्या नावावर करून दिली आहे. आणि त्यामुळं आता तर आपण गुन्हा दाखल केलाच आहे, त्याचा FIR आपल्याला देतो मी, FIR कॉपी आणली आहे. आणि तलाठी संतोष कोटनाके आणि जी मंडळ अधिकारी आहे जोशविन गमजा हिला आता निलंबित केला आहे. आजच निलंबनाचे आदेश आम्ही काढतो आहे. आणि दुसरं, या ठिकाणी गुन्हे दाखल केले आहे. या गुन्ह्यामध्ये प्रांत असेल, तहसीलदार असेल, जे लोक असतील, नाही दादा पहिले त्यांनी जे चूक केली आहे गमजा आणि ते तलाठ्यांनी यांनी परस्पर केली आहे. आणि जो गुन्हा दाखल केला आहे तो याच्या ठिकाणी याच्यावर पोलीस तपास करताय. दुसरं 4 गुंठेचं 40 जे झालं आहे ते 40R झालं आहे, ते आता 2 भाग आहे. एक तर म्हणणं आहे की ते जे आपले डिजिटल सातबारे याच्यामध्ये त्यांचं म्हणणं ही चूक झाली, पण मला वाटत नाही डिजिटल सातबारा वगैरे चूक असतं. हे जरा इतका मोठा फ्रॉड करताना हाही फ्रॉड केला आहे. आणि त्यामुळं या प्रकरणामध्ये त्याची फेरफार तपासली तर समजणार फ्रॉड झालाय की चूक आहे, हे फेरफारवरनं समजणार. नाही, त्यांनी 2 भाग केले. एक तर परस्पर राऊतच्या नावावर सातबारा करून दिला ज्याचा काही भंडारीचा संबंध नाही. भंडारीचा संबंध आहे तर कडूशी, त्यांची मुलगी कडू. तर कडूला तर आपण तिच्या नावावर प्रॉपर्टी करून दिली आहे, आता तिच्या मुलीच्या नावावर करून दिली आहे. त्यामुळं तो वाद संपला आता. पण राऊत आणि हे जे सर्व लोक ज्यांनी हे बदमाशी केली यावर गुन्हा दाखल केला. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे 4 ते 40 कसं झालं याच्यावरही आम्ही गुन्हा दाखल करतो आहे. याचा गुन्हा दाखल व्हायचा आहे 4 ते 40चा. त्यामुळे याच्यावरही गुन्हा दाखल करू याही प्रकरणात. आणि अध्यक्ष महोदय, जे भास्कररावजीला किंवा या प्रश्नासंबंधी जे अपेक्षित हा प्रश्न मांडण्याच्या दृष्टीने जो उद्दिष्ट आहे ते आम्ही राऊतावर कारवाई केलीच आहे. गुन्हा दाखल केलाच. आता आपल्याला तलाठी, मंडळ अधिकारी आणि 4 ते 40 करणारे यांचाही त्या ठिकाणी आम्ही गुन्हा दाखल करू. बोला. पालघर जिल्ह्यामध्ये खास करून अध्यक्ष महोदय पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मंत्री महोदय एक यंत्रणा काम करते या सगळ्या बाबतीत. आपण आता हा पहिला इकडे आला आहे सुनील प्रभूच्या माध्यमातून. आता हे वारंवार तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये किंवा बाकीकडे दिसेल. तिकडे निवृत्त तलाठी असतील, सर्कल निवृत्त झाले असतील, त्यांना त्याच ठिकाणी म्हणजे त्याच एरियामध्ये वेगळ्या पद्धतीने कॉन्ट्रॅक्टवरती नेमून भूसंपादन अधिकारी म्हणतील किंवा काय म्हणतील अशा पद्धतीने त्यांना त्याच ऑफिसमध्ये रिटायर झाल्यानंतर सुद्धा 5-5, 7-7 वर्ष कामाला ठेवण्यात येते. आता ही पद्धत असल्यामुळे अध्यक्ष महोदय ह्या ज्या लॅप्सेस असतात, ज्यांचे वारस नाही आहेत किंवा ज्यांचे जमिनीच्या आपत्यातले विवाद सेटल झाले असतील त्यांचे सगळ्या माहिती काढून पुन्हा त्याच्यामध्ये काय करता येईल का हा प्रकार पुन्हा डहाणूमध्ये खास करून अध्यक्ष महोदय त्या डहाणूच्या परिसरात पालघरमध्ये, वाडामध्ये अशा ठिकाणी चालत आहे. मंत्री महोदय, आपण जे निवृत्त झालेले अधिकारी असतील किंवा सर्कल असतील, तलाठी असतील, तत्सम अधिकारी असतील, ते जर त्या ऑफिसमध्ये किंवा दुसऱ्या ऑफिसमध्ये अशा पद्धतीने काम करत असेल त्यांची माहिती घेऊन त्यांना तात्काळ त्या पदावरनं काढून तिथे नेमणूक करणार का, हा माझा अध्यक्ष महोदय महत्त्वाचा प्रश्न आहे. माननीय योगेश सागरजींनी मांडलं खरं आहे की अनेक ठिकाणी आमच्या खालच्या लोकांनी, प्रांतांनी, तहसीलदारनी जे जुने तिथले तलाठी आहेत जे रिटायर झाले त्यांना तिथेच त्या ठिकाणी कामावर घेऊन काही ठिकाणी असे घोळ घातले आहे. योगेश सागरजी, याचा पूर्ण तपास करू. एकही निवृत्त अधिकारी त्या ठिकाणी त्या भागात कामात राहणार नाही, कारण हे माहिती आहे की हेच लोक घोळ करतात. आणि खास करून पालघर, ठाणे, रायगड, त्या ठिकाणी नवी मुंबई या परिसरामध्ये नाशिक, पुणे आणि थोडा संभाजीनगर, थोडं नागपूर हे केंद्र आहेत. नागपूर शहर, संभाजीनगर, नाशिक, पुणे, रायगड, नवी मुंबई, पालघर. आता पालघर मोठं केंद्र झालं आहे आणि त्यामुळं नवी मुंबई या भागामध्ये आपली सूचना अत्यंत योग्य आहे. या सूचनेचं पालन सरकार करेल. चला, प्रश्न क्रमांक 3. महोदय, प्रश्न क्रमांक 15,890. बाडा प्रकरणचा नेमकी काय विषय आणि कशा प्रकारे याच्यावरती LAQ लावल्यानंतर कारवाई करण्यात आली आहे? बाडा प्रकरणमध्ये
जो 4 गुंठ्याचा सातबागा होता तो महसूलच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन राजेंद्र राऊत ह्या भूमाफियाने 40 गुंठ्याचा केला. याबाबत जुलै 2025 मध्ये मी डहाणूच्या तहसीलदारांकडे त्यांच्या निदर्शन आणून दिलं, त्यांना तक्रार दिली. त्यानंतर त्यांनी एखाद महिन्यानंतर साधारण त्याचे तो सातबागा पूर्ववत केला. परंतु दोषी जे अधिकारी आहेत त्याच्यामध्ये तलाठी असतील, मंडळ अधिकारी असेल आणि बाकी जे दोषी आहेत त्यांच्यावरती कोणतीही कारवाई केली नाही. त्याचाच हा राजेंद्र राऊत जो आहे त्याला पण मोकळी तहसीलदाराने दिली होती. आणि ज्यावेळी आता नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आमदारांनी हा तलाठी प्रश्न उपस्थित केला आपल्या बातमी आणि बाकी तक्रारीच्या अनुषंगाने, त्यानंतर तहसीलदारांनी तातडीने त्याच्यात गुन्हा दाखल केला त्या राजेंद्र राऊत आणि अजून एकावरती, पण इतर कोणत्याही अधिकाऱ्यांवरती त्यांनी कारवाई केली नव्हती. आज जो विषय पुन्हा विधानसभेमध्ये आमदार महोदयांनी जेव्हा उपस्थित केला तेव्हा महसूल मंत्र्यांनी ह्याच्यामध्ये तातडीने दखल घेऊन एक तलाठी आणि एक मंडल अधिकारी ह्याला निलंबित केलं. परंतु ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये डहाणूचे जे तहसीलदार आहेत सुनील कोळी हे ह्यांच्यावरती कोणती कारवाई झाली नाहीये. कारण सुनील कोळी हा असा अधिकारी आहे गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी झाल्या, अनेक विषय झाले, पण कोणत्याही प्रकरणामध्ये त्यांच्यावरती कलेक्टर असतील का कोणी डिपार्टमेंट कारवाई करत नाही. हे का? माझी ह्या बातमीच्या अनुषंगाने सगळ्यांना आमदार महोदयांना आणि बाकी मंत्र्यांना एक विनंती आहे की ह्या 40 गुंठे जागा ह्या प्रकरणामध्ये ज्या ज्या अधिकाऱ्यांनी ह्या राजेंद्र राऊतला पाठीशी घातलेला आहे त्याच्यावरती योग्य ती कारवाई करण्यात यावी.